एक आहे ऐका, पुतळा बसला, पुतळा आता हलणार नाही. एक बसायच्या अगोदरचा विषय होता, तुम्हाला जर करायचा असता तुम्ही इकडे बाजूला बसवा, हायमास बसा. आता जे हायमास काढलं तुम्ही ते पुतळ्याच्या पाठीमागे हायमास बसवा, म्हणजे कुणाचं अडचण येणार नाही. पुतळा हलणार नाही, एक तुम्हाला स्पष्ट सांग, जिथं आहे तिथंच पुतळा हलणार. तुम्हाला त्याबद्दल आम्ही अडचण नाही, परंतु पुतळा आहे त्या ठिकाणी राहील, पुतळा तिथून हलणार नाही. हे स्पष्ट आणि स्पष्ट आता तुम्हाला आम्ही या वेळेला सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला जर नसेल होत तर आम्ही आमची वर्गणी करतो. आम्हाला माहिती एवढं बोलायचे की यांनी पुतळा तिथून आता हलू नये. त्यांना जे काय हालायचे कपड्या टुकड्या हाला बाजूला घ्या, गोल राऊंड करा आणि तुम्हाला काय करायचं पूर्ण मोठा राऊंड करून घ्या. बाजूने लोक जातील, काय अडचण नाही ना. तुम्हाला पुतळ्याची काय अडचण नाही. छत्रपतीमुळे आधी नाही आम्ही तुम्हाला त्या पुतळ्याची अडचण नाही. छत्रपती स्पष्ट तुम्हाला सांगणे, पुतळा तिथून हलणार नाही म्हणजे नाही. हे मराठी भाषेत सांगतो तुम्हाला. तुम्हाला काही जर वाटत असलं, दादागिरी वाटत असले, काही वाटत असलं तर वाटू द्या. हा पुतळा तिथून हलणार नाही. हे स्पष्ट आणि स्पष्ट पुतळा आहे त्या ठिकाणीच राहा. छत्रपती शिवाजी महाराज की खराब झालेला आहे. खराब झालेला सर्व समाज बांधवांनी बसलेला आहे आणि त्या ठिकाणी शिवसाहेबाला विनंती आहे की शिवाजी महाराज हे भारताचे जगाचे दैवत आहेत आणि शिवाजी महाराजाच्या मुळे आज महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये आपला महाराष्ट्राचा गौरव निर्माण होत आहे. आणि तसेच गेवराई शहरामध्ये यापूर्वी कधी कोणताही पुतळा नव्हता. शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आपल्या गेवराई शहरामध्ये सर्वांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. आणि त्या ठिकाणी जे आसपासचं जे थोडाफार अतिक्रमण असेल ते काढून त्या ठिकाणी पुतळा आहे ते तिथं ठेवावं. जर का कोणी पुतळा काढायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे हात कापायचे काम हा जुने